जल्लोष खरंच जगामध्ये कुठेही एवढा जल्लोष, कुठेही एवढी मोठी जयंती कुठे निघत नसेल अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा सोहळा पाहून अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रुधारा आनंदाच्या येत होत्या. सर्वांचं खूप अभिनंदन, सर्वांना खूप शुभेच्छा. एक दिवस आपण भरभरून जगलो, एक दिवस आपण भरभरून नाचलो. आता वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय धडे दिले आहेत, तरुणाईला काय शिकवण दिली आहे, याचाही आपण आता विचार केला पाहिजे. तरुण वर्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरुणांना काय संदेश दिला आहे, शिक्षणाविषयी, बाकी सर्व गोष्टींविषयी जो काही संदेश दिला आहे, मला असं वाटतं की सर्व तरुणाईंनी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त जसं आपण नाचलो तसंच वर्षभर थोडं थोडं का होईना बाबासाहेबाला आपण वाचलं पण पाहिजे, नाचलं आणि वाचलं पण पाहिजे. जर बाबासाहेब आपण वाचले तर आपल्याला निश्चितच जीवन जगण्याची दिशा मिळेल. कारण ह्या जीवनामध्ये वावरत असताना हजारो प्रश्न आपल्यासमोर पडतात, प्रत्येक प्रश्न आपल्यासमोर पडतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजेच बाबासाहेब आहेत. आणि म्हणून बाबासाहेब तरुणांना संदेश देताना म्हणतात की तरुण वर्गाने आपल्या जीवनामध्ये आपल्यासमोर पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः शोधलं पाहिजे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या जवळच मिळतील. आणि म्हणून जीवनामध्ये एखाद्याला प्रश्न पडला असेल तर आपण बाबासाहेबांच्या विचाराने विचार करून स्वतःच